पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावफलकावरती धावा आहेत त्या 10, एक गडी बाद. एका षटकाचा खेळ संपल्यानंतर 4 ओव्हरची मॅच आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये समीरनं 10 धावा खर्च केल्यात, इकॉनॉमिकल स्पेल, त्यामध्ये एक विकेट देखील त्याने मिळवली. ओव्हर नंबर 2, पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक पोहोचतायत वेगानं, तोपर्यंत रन मिळते ती एक धावीतून वाचू शकत नाहीये क्षेत्ररक्षक. 1 न धावसंख्या ऍड होते, 11 धावा धावफलकावरती. भास्कर ओव्हर नंबर 2 मध्ये समीरनं 10 धावा खर्च केल्या. पहिल्याच बॉल मध्ये आता भास्करनं पहिली धाव खर्च केली आहे. 11 धावा आहेत. मागील मॅच लो स्कोरिंग आपण पाहिली, 37चं टार्गेट अगदी सहजरित्या पूर्ण झालं. या मॅच मध्ये आता प्रथम बॅटिंग करत असताना वरई संघ किती धावा जमावेल यावरती देखील लक्ष आहे. बॉल नंबर 2 उलट टाकण्याचा प्रयत्न आहे, बॅटला ब्रश करतोय बॉल पाठीमागे, फ्लाय स्लिप मध्ये जबरदस्त फिल्डिंग, धावा वाचवल्यात किमान 4 या बॉलवरती. रन मिळणार नाहीये, डॉट बॉलची होती सांगतात. डॉट बॉल धावसंख्या स्थिर राहते 11 या धावसंख्येवरती. एक गडी बाद, 11 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्ही पाहताय. सायंकाळचं हे सत्र अगदी अंतिम सामना आपण पाहताय प्रथम सत्रातील. अंतिम मॅच मध्ये अवसरे संघ पुढे सरकलाय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकाला बीट केला. आउटफील्ड फार फास्ट आहे, थर्ड मॅन मध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतोय हा दर्जेदार चौकार. धावसंख्या 4 न वाढतीये, 15 धावा धावफलकावर. फटका चांगला होता, बॅट्समन अजयचा हा देखील फटका आलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगानं, कॅच ड्रॉप, 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत बॉल लॉंग ऑफ मध्ये कन्वर्ट होईल. लगातारचा दुसरा चौकार. 19 धावा धावफलकावरती. चुकी केली क्षेत्ररक्षकानं, तालमेल मध्ये बिघाड खऱ्या अर्थानं बॅकअप व्यवस्थितरित्या येणं फार गरजेचं होतं. रनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न, 19 धावा धावफलकावरती. बॉल देखील संपले 4. भास्करचा बॉल अशाभूत नजरेनं पाहत राहिलाय फलंदाज, कारण माहिती आहे दिशा खराब आहे. जाऊन तिला लीव केला बॉल फलंदाज अजयनं. लीव करत असताना व्हाईट बॉल आहे, पण सांगत असताना इट्स अ व्हाईट बॉल. धावसंख्या 1 न पुढे जाते, धावसंख्या 20 या अंकावरती. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड, 1 विकेट लॉस. टीम वरई संघाला आपण पाहताय प्रथम बॅटिंग करत असताना मॅच मध्ये. अकोटाप्याचा बॉल पुन्हा एकदा कटचा मादक सौंदर्यात्मक फटका, सचिन तेंडुलकरची आठवण करून देणारा फटका. जाईल बॉल डीप पॉइंट मध्ये, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. 4 धावसंख्येसाठी हा चौकार. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला सातत्यानं बिझी ठेवलंय मॅच मध्ये बॅटिंग करत असताना. अजयच्या बॅट मधून दुसरा पॉइंट झोन मध्ये हा चौकार येतोय. जबरदस्त बॅटिंग आपण पाहताय. धावसंख्या 24, बॉल संपलेत 5. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी या षटकातील. पहिल्या षटकात 10 धावा आल्या, या षटकात 5 बॉल मध्ये भास्करनं 14 धावा खर्च केल्यात. अंतिम बॉल ओव्हर नंबर 2 मधील थोडासा महागडा ठरलाय, थोडीशी खराब कामगिरी केली, परंतु आता अंतिम क्षणी शेवट गोड करावा लागेल भास्करला देखील. सुरुवात तर चांगल्या रीतीने झाली, पहिल्याच बॉल मध्ये सिंगल, नंतर निर्धाव बॉल त्याने फेकला. मागील 3 बॉल मध्ये तो खराब कामगिरी करतोय. हा बॉल फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित काऊ कॉर्नर झोन मध्ये. रन मिळते ती 1-1 च्या मदतीने. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 या धावसंख्येवर. 12.50 ची सरासरी गाठण्यात यश आलं. टोटल धावसंख्या ती 25. षटक देखील संपले 2. अंतिम 2 षटकाचा खेळ बाकी आहे. अंतिम सामना आपण पाहताय प्रथम सत्रातील
4 ओव्हरची मॅच 2 ओव्हर संपल्यात. चला तिसऱ्या षटकासाठी जास्त टाइमपास करू नका प्लीज. इथून अजूनही 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत, या गोष्टींकडे लक्ष द्या. सायंकाळी खऱ्या अर्थानं आपल्याला त्रस्त होईल, कारण सूर्य अस्ताला गेल्यानंतर ना आपण पाहतो अंधार थोडा लवकर पडतो. या आत्ताच्या दिवसांमध्ये जर आपण विचार केला तर कृपया करून थोडा स्पीडअप करा. 3 दिवसीय शृंखला आपण पाहताय आजच्या या स्पर्धेतील. आजचा पहिला दिवस कालभैरव चषक मालेगाव आयोजित आपण पाहतो. कालभैरव चषक फार चांगली स्पर्धा आणि अगदी अंतिम पहिल्या दिवसामध्ये आपण अंतिम क्षणापर्यंत पोहोचत असताना केवळ 2 सामने आपले अजून बाकी आहेत. अंतिम सामना प्रथम सत्रातील ओव्हर नंबर 3 मध्ये संदेश कमबॅकिंग संदेश द्यावा लागेल. संदेशला बॉलिंग मार्क वरती, कारण 2 षटकांमध्ये 25, मागील षटकात 15 आलेत. मोमेंटम थोडस शिफ्ट झालंय. आता ते कॅरी ऑन करण्यासाठी एक कमबॅकिंग स्पेल हाताळावं लागेल संदेशला. संदेशचा बॉल बॅक पुढे जाऊन फ्लिक करण्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका, क्लासिकल शॉट, डीप स्क्वेअर लेगला पाठवलाय बॉल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येत असताना 4 धाव संख्येसाठी बॅट्समन अजयच्या बॅट मधून चौकार. सेन्सिबली पुश केलाय बॉल, जबरदस्त बॅटिंग. अगदी बॉलची लाईन पिक करून फक्त दिशा देण्याचं काम करतोय अजय. 3ही चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेत ना मागील, ते सर्व क्लासिकल शॉट होते. अप्रतिम बॅटिंग अजयच्या बॅट मधून आपण पाहताय. फ्लिकचा फटका, लाईन खऱ्या अर्थानं चुकीची होती. खराब बॉलला चांगल्या रीतीनं रस्ता दाखवत असताना मॅच मध्ये. बॉल नंबर 2, फटका सबसेल फसलाय हवेमध्ये. बॉल डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक पकडली जाईल कॅच. अखेर अजयला बाद करण्यात यश आलंय. इथून आता मोमेंटम कॅरी ऑन करताना दिसेल का अवसरेवाडी संघ देखील. दुसऱ्या बॉल मध्ये कमबॅक, विकेट मिळवली अजयची. फार चांगला दिसत होता या मॅच मध्ये अटॅकिंग मोड मध्ये, परंतु अजयला बाद करण्यात यश आले. आता नवीन फलंदाज हनुमान मैदानाच्या आतमध्ये, वयाचा फार अनुभव क्रिकेटच्या पटलावरती. हलक्या त्याने सेन्सिबली पुश केला बॉल. इथे रन मिळते 1. धाव संख्या आहे ती 30. हवेमध्ये बॉल आहे. नो मॅच लँड रिझन मध्ये एक टप्पा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. हलकेसी मिस फिल्डिंग, रन ऍड होते त्या बॉल वरती. तिसरी साठी निघालेत फलंदाज आणि ओव्हरथ्रोच्या साह्याने देखील एक रन ऍड होईल. धावफलकावरती 3 टोटल मिळत आहेत धावा. 3च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 33 धावा धावफलकावर. इथे देखील पॉइंट मध्ये हा बॉल, रन मिळते 1च्या मदतीने धाव संख्या 34. बॉल संपलेत 5 या षटकातील. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती. अंतिम एका षटकाचा खेळ बाकी आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण 64 धावांचं टार्गेट पाहिलं,
दुसऱ्या मॅच मध्ये टोटल 68 आणि तिसऱ्या मॅच मध्ये आपण धावा पाहिल्या त्या 37 अगदी सहजरित्या चेस झाल्या आणि मॅच नंबर 4 मध्ये अद्याप 3 षटकांमध्ये 34 धावा आहेत. अंतिम षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा इथून पाहाव्या लागतील एक मजबूत अवस्थेमध्ये जाण्यासाठी, कारण धावा चेस देखील झाल्यात या स्पर्धेमध्ये. 68 करत असताना देखील अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सामना पोहोचला. या स्पर्धेची ओळख आहे खऱ्या अर्थानं. आजच्या दिवसाचा आपण विचार करत असताना पुढे सरसवण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट हवेमध्ये बॉल, स्वतः गोलंदाज उलट्या दिशेनं पकडण्याचा झेल प्रयत्न. दोन इथून ऍड होत आहेत. धावसंख्या आहे ती 36. संदीप बॉलिंग मार्क वरती. बॉल नंबर 2 अतिशय वेगवान बॉल. दिशा खराब आहे पंच सांगत असताना वाईट बॉल. इथे देखील बॅटला ब्रश करतोय बॉल. शॉर्ट फाईन लेग मध्ये पकडतोय बॉल. क्षेत्ररक्षक फेकतोय तोपर्यंत मिळते ती एक सिंगल. चांगला बॉल, डायरेक्ट हिट. फलंदाज बाद होतो. इथून रन मिळणार नाहीये. 40 पर्यंत थांबवलंय पहिल्या सत्रामध्ये. बॉलिंग करत असताना उसारे वाडी टीमनं वरई टीमला आता येणारे 24 बॉल 41 धाव संख्येची गरज आहे ती उसारे वाडी टीमला हा सामना जिंकण्यासाठी. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या. फिल्डिंग लगेच सजवून घ्या प्लीज.
24 बॉल मध्ये 41 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी संकेत आणि भास्कर मैदानाच्या आतमध्ये. रणनीती आखली असेल दोनही संघाने. एकीकडे 41 वाचवायचे, एकीकडे 41 करायच्यात. मागील मॅच देखील आपण पाहिली 37 धावसंख्येचा टार्गेट अगदी सहजरित्या चेस झालं. या मॅच मध्ये आता उसरेवाडी संघाला 41 करायच्यात, त्या सहजरित्या चेस होतील का? जर तर ते समीकरण पाहूया त्या मॅच मध्ये काय होत आहे. 24 बॉल मध्ये 41 चे लक्ष. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग मार्क वरती. संचित बॉलिंग मार्क वरती. युवा गोलंदाज वाटतोय खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. 24 बॉल मध्ये 41 चं टार्गेट. पॉवर प्ले नंबर 1 मध्ये महत्वपूर्ण खेळ करणं फार गरजेचं आहे दोन्ही संघांना. दोन सीमारक्षक क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना आपण पाहतोय. अगदी काऊ कॉर्नर झोन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे पेट्रोलिंग करण्यासाठी. त्यानंतर लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक. हे दोन सीमारक्षक सीमालगत पेट्रोलिंग करतायत. पॉवर प्ले नंबर 1 च्या क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहताय. अशा परिस्थितीत 41 चा टार्गेट आहे. पहिल्या पॉवर प्लेचा फायदा घेताना दिसतील का फलंदाज, यावरती देखील लक्ष आहे. कारण 41 या छोट्याही नाही आहेत, या मोठ्याही नाही आहेत. ते तुमच्या खेळण्यावरती निश्चित डिपेंड आहे. आता 41 करायच्यात. संचितचा पहिलाच बॉल संकेत साठी. वेगानं बॅटचा फ्लो ओपन झाला होता. अतिशय वेगानं बॅट फिरली होती, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. योग्य टप्प्यावरती पहिला बॉल फेकत असताना इट्स डॉट बॉल. सुरुवात चांगलीच हवी आहे, कारण 41 धावा या मैदानावरती पाहत असताना अगदी लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु त्या वाचल्या जाऊ शकतात. हेच तर क्रिकेट आहे. पहिलाच बॉल निर्धाव फेकलाय. लढण्यासाठी आता सांगितलंय की 41 करताना तुम्हाला देखील फार मोठा संघर्ष करावाच लागेल. याच उद्देशाने पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती फेकलाय संचितनं. संचितचा बॉल पुन्हा अक्रॉसचा लाईनचा फटका खेचण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट, ऑलवेज डेंजरस. इथून फलंदाज बाद होऊ शकला असता. दुसरीसाठी निघालेत. पुन्हा एकदा रनआउटची संधी आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. धावा ऍड होते टोटल धावफलकावरती. त्या एक दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद. संदीप जातोय नवीन फलंदाज. धाव संख्या 1. बॉल संपले 2 करायच्यात 41. संचितचा बॉल फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे, गॅप कन्वर्ट केली आहे. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून काऊ कॉर्नर झोन मध्ये बॉल होईल फरार सीमारेषेच्या पलीकडे. येतोय चौकार 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवर. पहिला दर्जेदार चौकार आलाय. खऱ्या अर्थाने इथून धावसंख्येला सुरुवात झाली आहे. खऱ्या अर्थानं पहिला चौकार. गॅप सिलेक्शन चांगल्या रीतीने होतं. पॉवर प्ले माहिती आहे दोन क्षेत्ररक्षक कुठे खऱ्या अर्थानं पेट्रोलिंग करतायत, त्यांच्या मधून हा बॉल कन्वर्ट केला सीमारेषेच्या पलीकडे. बॅट्समन संदीपच्या बॅट मधून येतोय. टप्प्याचा बॉल आहे, व्यवस्थित बॅट वरती येऊ शकलेला नाही. अपॉर्च्युनिटी होती खऱ्या अर्थानं. इथे मात्र ओव्हरथ्रो चुकी केली आहे. 2 कंप्लीट केल्यात. तिसरी साठी निघाले रनआउटच्या स्वरूपामध्ये. इथे फलंदाज होतोय बाद.
रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. धावसंख्या ऍड होतील 2. 2च्या मदतीने धावसंख्या 7. संदीप मात्र बाद होतोय. सात धावा धावफलकावर. संदेश आला नवीन फलंदाज. हलक्यातनं सेन्सिबली पुश केला बॉल. कव्हर पॉइंट मध्ये रन मिळते 1-1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 8. 41 करायच्यात आणि 5 बॉल मध्ये धावसंख्या येते 8 या धावफलकावरती. 8 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 41चं टार्गेट अजूनही 33 इथून करायचं. फार चांगलं षटक संचितचं आपण पाहताय. धीम्या गतीचा बॉल. लाईन समजत नाहीये फलंदाजाला. बीट होतोय फलंदाज. बॉल इथे मात्र निर्धाव चेंडू. अंतिम क्षणी जबरदस्त बॉलिंग केली आहे. 41 वाचवत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल स्पेल. एक गडी बाद त्याने केलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये 2 फलंदाज बाद. या चुका केल्यात खऱ्या अर्थानं. पार्टनरशिप हवी आहे. 8 धावा धावफलकावरती आता येणारे 18 बॉल 33 धाव संख्येची गरज आहे. काल भैरव चषक 2025 मालेगावकरांनी उभारलेली शृंखला. या शृंखलेतील पहिलाच दिवस. फार चांगल्या मॅचेस आपल्या समोर येत आहेत. 8 धावा धावफलकावरती आता अजूनही 33 ची गरज आहे. 18 बॉल मध्ये 33चं इक्वेशन. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्षमय स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. म्हणजे प्रेक्षक लाईव्ह जोडले गेलेत केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. त्यांचं देखील सहर्षमय स्वागत. 18 बॉल मध्ये आता 33 धाव संख्येचं इक्वेशन. बॅटिंग करतोय अवसरे वाडी संघ. टोटल 41चं टार्गेट. पहिल्या षटकात 8 धावा आल्यात. वेगवान बॉल. स्लॉट मध्ये हा बॉल होता. व्यवस्थित बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये. बॅट आणि बॉलचा मेल झुलत नाहीये खऱ्या अर्थानं. मागील 2-3 बॉलचा जर विचार केला. एक चौकार वगळता खऱ्या अर्थानं वैभवचा षटक आपण पाहताय ओव्हर नंबर 2 मध्ये. धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आलाय. बॉल खाली पकडल्या. कॅच अप्रतिम. लॉंग ऑन मध्ये टिपलाय झेल. संपलाय आणखी एक बॅटरचा खेळ. सेटअप केले जातात फलंदाजांना. एक बॉल निर्धाव होतो. एक बॉल मध्ये मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात फलंदाज देखील बाद होतोय. म्हणजे फार चाणक्य रीतीने गोलंदाजी चालू या मैदानाच्या आतमध्ये. 8 या धावसंख्येवरती. तिसरा धक्का लागत असताना आपण पाहता 41चं टार्गेट आहे. आणि त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी दमछाक होत असताना आपण पाहताय 2 षटकांच्या खेळामध्ये. 8 बॉलचा टोटल खेळ संपलाय. धावसंख्या येते धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. राहुल नवीन फलंदाज. रोहित नवीन फलंदाज आहे.
लोअर फुलटॉस बॉल फटका चांगला आहे, कव्हर वरून काढला बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका. आल्या आल्या मातक सौंदर्य दाखवलं बॅट मधून. जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय बॅट्समन रोहितच्या बॅट मधून हा चौकार. 12 धावा धावफलकावरती. काय फटका होता अप्रतिम. एक्स्ट्रा कव्हरला बीट केला बॉल, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फरार. गॅप खऱ्या अर्थानं चांगल्या रीतीनं ज्यावेळेला असे फटके मिडल होतात ना बॅट वरती, त्यावेळेला फलंदाजाचा कॉन्फिडन्स अगदी हाय लेवलला पोहोचत असतो. पहिल्याच बॉल मध्ये क्लासिकल शॉटनं सुरुवात केली आपल्या इनिंगची. 12 धावा धावफलकावरती. रोहित कडून अपेक्षा आहेत, पहिल्याच बॉल मध्ये त्याने दर्शवलं. 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाऊन क्लासिकल बॅटिंग करू शकतो हे दाखवले रोहितनं. लोअर फुलटॉस बॉल पुन्हा एकदा, पण यावेळी एक्स्ट्रा कव्हरला. अप्रतिम फिल्डिंग. रन मिळते या बॉलवरती. 1-1च्या मदतीने धावसंख्या 1 हलुवार पद्धतीने पुढे जात असताना 13 धावा धावफलकावरती. 3 गड्याच्या मोबदल्यात 3 गडी बाद झाले. धावसंख्या ती 13. बॉल संपलेल्या षटकातील 4. टोटल 41चा टार्गेट होतं. इथून आता 28 करायच्यात आणि त्या 28 करण्यासाठी आता मोठे फटके मध्ये मध्ये हवेत. एक मध्ये मध्ये पार्टनरशिप देखील हवेत. मागील 2 बॉल पूर्वीच विकेट गेल्यानंतर आता एक पार्टनरशिप बिल्डअप करणं फार गरजेचं आहे रोहित आणि संकेतला. फुलटॉस बॉल व्यवस्थित बॅटवरती नाही. या बॉल काऊ करण्याचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, उचलतोय फेकतोय, तोपर्यंत मिळेल सिंगल. सिंगल मध्ये समाधान मानावं लागेल दोनही फलंदाजांना. 1 धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या धावसंख्येवर. 14 धावा धावफलकावरती. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिल्या षटकामध्ये एक चांगलं इकॉनॉमिकल स्पेल पॉवर प्ले मध्ये फक्त धावा खर्च केल्या त्या 8 संचितनं. ओव्हर नंबर 2 मध्ये वैभवनं धावा खर्च केल्यात त्या अद्याप तरी 6. 14 धावा टोटल धावफलकावर. 27 अजूनही हवेत. लोअर फुलटॉस बॉल यार्कर लेन करून घेतलाय खऱ्या अर्थानं फलंदाजानं. लेट रिॲक्ट स्ट्रोक होता. पंचांकडे लावले अपील. पंच विचार विनिमय करतायत हा डिसिजन देण्यासाठी. फार महत्वपूर्ण डिसिजन आहे. नॉट आउट ऑफिशियल सांगत असताना ओव्हर नंबर 2 चा खेळ देखील संपलाय. पंच सांगत असताना 41चा टार्गेट आहे, परंतु 2 षटकांमध्ये फक्त धावा खर्च झाल्या त्या 7च्या सरासरीनं 14. आता येणारे 12 बॉल 27 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी अवसरेवाडी टीमला. पहिल्या सत्रामध्ये 40 धावा खर्च केल्या. या स्पर्धेमध्ये 41 अगदी फार जास्त काही नव्हत्या, परंतु आता 12 बॉल मध्ये 27चं इक्वेशन आहे. चला थोडं फास्ट केला प्लीज. आपण थोडं गेम डिले करताय, मी विनंती करतोय वरही संघाला. महत्वपूर्ण षटक आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये योगेश. 2 षटकांमध्ये 27 धावा आहेत. इथून जर तुम्ही धावा वाचवल्या ना तर इथून पुढील षटकामध्ये थोडस समीकरण जड जाऊ शकतं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 12 बॉल 27. अप्रतिम फटका आहे, परंतु एफर्ट्स देखील क्षेत्ररक्षकाचे. जबरदस्त जबरदस्त फिल्डिंग. रनआउटची दाट शक्यता आहे आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. काय फिल्डिंग होती जबरदस्त. किमान 5 धावा वाचवल्या क्षेत्ररक्षकानं. परफेक्ट टाइम वरती डाईव्ह एफर्ट्स. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. धावा वाचवताना हे करावंच लागतं आणि तेच एफर्ट देत असताना 100% योगदान हे सर्वच खेळाडू क्रिकेटच्या पटलावरती देत असतात. कारण खरं तर बॅटिंग आणि बॉलिंग हे करणं सोपं असं आपण जरूर म्हणतो, परंतु फिल्डिंग करणं सोपं नाहीये. एखादा खेळाडू एखादा क्षेत्ररक्षक जीवाची पर्वा न करता 100% योगदान आपल्या फिल्डिंग एफर्ट्स मध्ये देत असतो. याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही पाहिलं या क्षेत्ररक्षकाकडून. रन ऍड होते इथून धावफलकावरती 1. 15 धावा आहेत धावफलकावरती.
26 करायच्या तिथूनही 11 बॉल शिल्लक आहेत. इक्वेशन थोडंसं कठीण आहे. 11 बॉल मध्ये 26 स्लॉट मध्ये हा बॉल लॉंग लेग मध्ये. इथे मात्र कॅच ड्रॉप. लॉंग लेग मध्ये कॅच ड्रॉप. ओव्हरथ्रोच्या रन्स ऍड होत आहेत. 1 रन कंप्लीट केले. इथे ओव्हरथ्रोच्या साह्याने धाबा ऍड होत आहेत. टोटल धावा मिळतील 3. बाउंड्री चेक. चला कोणी वरती येऊ नका प्लीज. कमिटी मेंबर्स आपण कोण असाल ना उपस्थित तर प्लीज बघा. बाउंड्री चेक. ऑफिशियल आपण आलात तरी चालेल. फार क्रुशियल असा डिसिजन आहे त्यामुळे आपणच निर्णय द्या हीच विनंती आहे. चला लवकर या. पर अतिशय अतिशय क्रुशियल असा डिसिजन आहे आणि इथे मिळतील धावा 6. बाउंड्री लाईन वरती खऱ्या अर्थानं शरीराचा भाग फुटवर खऱ्या अर्थानं होता क्षेत्ररक्षकाचा आणि त्याच पद्धतीनं आपण पाहताय फार क्रुशियल डिसिजन पंचांच्या वतीनं देण्यात आला. 6च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 21 या धावसंख्येवर. 20 धावसंख्येची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 10. प्रत्येक बॉल मध्ये आता 2 धावा येणं अपेक्षित आहे. हलक्या हातानं कट केलाय बॉल. शॉर्ट थर्ड पॅन मध्ये रन मिळते या बॉल वरती. 1-1च्या मदतीनं धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 22-41 चे टार्गेट आता इथून 19 करायचे आहेत. बॉल शिल्लक आहे ते टोटल 9 बॉल 19 च समीकरण. या 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका समीकरणामध्ये सोपं थोडस पाहायला मिळेल. नो बॉल 19 ची गरज. आडव्या बाटना मारण्याचा प्रयत्न आहे. दिशा चांगली आहे. पंचांकडे प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला फलंदाजान परंतु दिशा चांगली आहे. पंच सांगत असताना डॉट बॉल. आता 8 बॉल शिल्लक आहेत. 19 ची गरज आहे. किमान इथून या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका. अंतिम षटकामध्ये कमीत कमी धावा. इथे धावा मिळत आहेत 2. मिस फिल्डिंग. 17 अजूनही करायच्यात. 24 धावा आहेत धावफलकावरती. 5 बॉल मध्ये 10 धावा खर्च केला योगेशनं. 2 षटकांमध्ये करायच्या होत्या 27. आता 17ची गरज आहे 7 बॉल मध्ये. धीम्या गतीचा बॉल लाईन पीक केले. डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. वॅकंट एरिया. एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅच मध्ये पुन्हा रागमित करणारा हा येतोय चौकार अवसरेवाडी संघासाठी. आता 6 बॉल 13 धावसंख्येची गरज. काय फटका केलेला आहे. लाईन पिक केली. स्लोवर वन धीम्या गतीचा बॉल होता. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं परंतु फलंदाजाला माहिती होता बॉल खऱ्या अर्थानं स्लोवर वन येणार आहे आणि त्याच पद्धतीचा फटका. शॉट सिलेक्शन देखील चांगल्या रीतीनं. आता अंतिम 6 बॉल 13 ची गरज. वाचवल्या जातील की कमवल्या जातील या पाहूयात या अंतिम षटकामध्ये. कोणावरती जबाबदारी स्वीकारली जाईल, कोणावरती जबाबदारीचं ओझं दिलं जाईल
एकीकडे 6 बॉल 13, फलंदाज उमेश आणि रोहित वरती जबाबदारी. तर एकीकडे ओव्हर नंबर 4 मध्ये अंतिम स्लॉकच्या षटकात 6 बॉल 13 वाचवण्यासाठी विश्वास ठेवला या मॅच मध्ये. बॉलर्स नेम प्लीज. आपला 12वा प्रतिनिधी आपण दिलेला नाहीये वरही संघ, प्लीज आपण बॉलरचं नाव देखील सांगा. विवेक बॉलिंग मार्क वरती. 6 बॉल 13 धाव संख्येची गरज. सहा बॉल अंतिम बॉल हातामध्ये. ओव्हर नंबर 4 मध्ये विवेकच्या हातामध्ये मॅचचं भवितव्य वरही संघाकडून. तर एकीकडे ऑन स्ट्राईक उमेश वरती या मॅचचं भवितव्य. 6 बॉल 13. रोहितची देखील चांगली बॅटिंग राहिली या मॅच मध्ये. या दोन खेळाडूंनी या दोन फलंदाजांनी मॅच मध्ये पुन्हा आणलंय. पहिलाच बॉल चांगल्या रीतीनं निर्धाव चेंडू. पंच स्टेबल आहे. डॉट बॉल. डॉट बॉल न प्रेशर मध्ये आता फलंदाज. 5 बॉल शिल्लक आहेत. 13 धाव संख्येची गरज. अवसरेवाडी संघाला करायचे 13 5 बॉल मध्ये. धीम्या गतीचा बॉल आहे हवेमध्ये. बॅटची टो एज. बराचसा वेळ बॉल हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कोणत्याही प्रकारची चुकी नाही. ऐन मोक्याच्या वेळी लागले धोक्याची घंटा. फलंदाज उमेश हॅज टू डिपार्ट. चार बॉल आता 13 करायच्यात. समीर बॅटिंग मार्क वरती जातोय. फार चांगली बॅटिंग खऱ्या अर्थानं केली. 2 बॉल मध्ये 7 धावा केल्या होत्या. रोहित 6 बॉल 11 या धावसंख्येवरती खेळतोय. चार बॉल मध्ये 13 धावसंख्येची गरज. चार बॉल 13 ची गरज. हा बॉल वाईट बॉल. पंचांचा इशारा. 4 बॉल आता 12. इथून 4 बॉल मध्ये किमान 2 मोठे फटके. चार बॉल 12. इथे हा बॉल चांगल्या रीतीने. लाईन चांगली. आता 3 बॉल शिल्लक आहेत. 12 धावसंख्येची गरज. तीन बॉल मध्ये 12. फलंदाज प्रेशर मध्ये. निर्धाव चेंडू. आता 3 बॉल 12 धावसंख्या करायच्या तर एकीकडे वाचवायच्यात. एक महत्वपूर्ण बॉल फेकावा लागेल. खोलात टाकलाय बॉल. डाऊन द ग्राउंड केला. 1 रन मिळते. दुसरी साठी निघालेत फलंदाज. ऍड होते धावा. 2 धाव फलकावरती. आता 2 बॉल शिल्लक आहेत. 10 धावसंख्येची गरज. दोन्ही बॉल मध्ये किमान मोठे फटके हवेत. बाउंड्रीज हव्यात दोनही बॉल मध्ये. सिक्सर नाहीतर चौकार इथून ठोकावाच लागेल सामना जिंकण्यासाठी. 2 बॉल मध्ये 10 धावसंख्येची गरज. किमान 2 मोठे फटके झाल्यात क्रिकेटच्या पटलावरती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये इंडिया न्यूझीलंड आपण पाहिले 2018 मध्ये रोहित शर्मानं 2 बॉल मध्ये 10 असताना टीम साऊदीच्या विरोधात केलेले आक्रमण खऱ्या अर्थाने इथे आठवावे लागेल. 2 बॉल मध्ये 10 ची गरज असताना 2 षटकार भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या बॅट मधून. आता 2 बॉल 10 तेच चिन्ह. आणि इथे मात्र डॉट बॉल आलाय. सामना खऱ्या अर्थानं सोपा झाला. आता 1 बॉल.
कोलात टाकल्या बॉल निर्धाव चेंडू आहे. अंतिम क्षणी सामना जिंकला प्रथमच आजच्या दिवसामध्ये. 41 धावा डिफेंड केल्यात खऱ्या अर्थानं वराई टीमनं. 37 अगदी सहजरित्या चेसिंग झाल्या होत्या आणि 41 डिफेंड करत असताना त्या अगदी सहजरित्या मित्रांनो चेसिंग केल्यात वराई टीमनं. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये धामोते आणि त्यांच्या अगेन्स्ट वराई. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी लगेच. प्लेअर ऑफ द मॅच साथी स्कोरर माहिती पोहोचवेल.